नमस्कार. दाल खिचडी कशी बनवायची ते आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अगदी हॉटेलसारखी दाल खिचडी तयार होते. हॉटेलपेक्षाही भारी होते. घरामध्ये कोणी आजारी असेल किंवा संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर ही दाल खिचडी जरूर ट्राय करू शकता. तर वेळ न वाया घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. त्याच वाटीने 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. डाळ आणि तांदूळ स्वच्छ 2 ते 3 वेळा छान असे धुवून घ्यायचे आहेत. यामध्ये 4 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचे. अर्धा चमचा हळद टाकायची. व्यवस्थित मिक्स करायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकायचे. तेल गरम झालं की मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, थोडंसं हिंग टाकायचं. बारीक चिरलेला कांदा टाकायचा. 1 मोठ्या आकाराचा कांदा घेतला होता. 1 हिरवी मिरची आणि 2 ते 3 लाल मिरच्या छान अशा परतून घ्यायचा आहे. 2 मिनटं कांदा परतून घेतल्यानंतर यामध्ये कढीपत्ता आणि ठेचलेलं लसूण अद्रक टाकायचं आहे. व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा थोडासा गोल्डन कलरचा झाला की यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे. कांदा आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घेऊयात. टोमॅटो मऊ झालं की यामध्ये बेडगी मिरचीची पावडर, घरचं लाल तिखट आणि गरम मसाला टाकायचा आहे. हे मसाले करपू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. मसाले छान परतून झाले की यामध्ये शिजवलेलं डाळ आणि तांदूळ टाकायचं आहे. मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि मिक्स करून घ्यायचं आहे. ही खिचडी थोडीशी दाटसर वाटत आहे, यामुळे यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे. आत्ता जरी ही खिचडी थोडीशी पातळ वाटली तरी जसजशी ही शिजते तसतशी छान अशी दाटसर होते. तर 5 ते 10 मिनटं कमी गॅसवर शिजून घेऊयात, म्हणजे मसाल्यांची चव यामध्ये उतरते. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणखी 5 मिनटं कमी गॅसवर शिजून घेतलं की यामध्ये एक आपण तडका द्यायचा आहे. या खिचडीची चव दुप्पट व्हावी त्यामुळे तुपाचा तडका द्यायचा आहे. तर इथे 1 चमचा तूप गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये जिरे, बारीक चिरलेलं लसूण, 2 हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या, लाल मिरची पावडर आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हा गरम तडका या दाल खिचडीवर टाकून घ्यायचा आहे. या तडक्यामुळे या खिचडीची चव अगदी दुप्पट होते आणि खायला एकदम चविष्ट लागते. तर ही दाल खिचडी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ जर थोडाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका.